मुंबई शहरामध्ये साधारणतः 19,000पेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात। भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे, भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा FSI देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देय करणे, म्हणजे भाडेकरूंनी जेवढा व्याप्त केलाय तो त्यांना मिळाला पाहिजे आणि मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देखील मिळाला पाहिजे। म्हणून EWS आणि LIG गटातील पागडी धारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह FSI दिला जाईल, हा देखील निर्णय आपण सरकारने घेतला आहे। जर कोणत्याही कारणामुळे जसं की हाईट रेस्ट्रिक्शनमुळे किंवा इतर प्रतिबंधामुळे जर या तिन्ही प्रकारचे FSI पूर्णपणे वापरणे शक्य नसल्यास उर्वरित जो FSI वाचेल त्याचा TDRच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल। या जीर्ण इमारतींची जवळपास 28,000 केसेस आहेत, 28,000 इमारती। या जीर्ण इमारतींची पडझड थांबेल, त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टळेल। या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेले अन्य पर्याय जसे 33/7, 33/9 तसा सुरू राहणार, तो अबाधित राहणार आणि आजवर ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय ठरेल।